नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे श्री चरणी अनंत कोटी साष्टांग गणवत असो। सच्चिदानंद भगवान गोपाळकृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग गणवत असो। सच्चिदानंद भगवान सद्गुरुनाथ भगवंतांचे चरणी साष्टांग गणवत असो। अखिलांतर्यामी प्रभूला वंदना करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। आज चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध आणि वारकरी संप्रदायामधला मुखोद्गत असा अभंग आहे। सगळे जे वारकरी आहेत या अभंगावरती खूप उहापोह करतात, चर्चा करतात, गातात, त्याच्या अंतरंगात प्रवेश करतात असा हा अभंग। वरवर दिसायला अत्यंत सोपा, परंतु ज्याची उकल करणं हे अत्यंत कठीण आहे असा हा अभंग आहे। या अभंगामध्ये अशा काही जागा आहेत की ज्या जागा समजायला खरोखर पांडुरंगाची कृपा पाहिजे, संतांची कृपा पाहिजे। खूप खोल अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जातात तुकोबाराय महाराज। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। श्री संत तुकोबाराय महाराज म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छितात पाहे, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी, तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अतिशय कठीण अशा असलेल्या अभंगांच्या पैकी हा एक अभंग। वरवर दिसायला अत्यंत सोपा, परंतु त्याच्या अभंगाच्या अंतरंगातल्या अर्थामध्ये किंवा त्या जो अभंगारूपी मंदिर आहे त्या मंदिराच्या कळसापर्यंत किंवा पायापर्यंत जरी पोचता आलं ना तरी आपल्या अभ्यासाचं सार्थक झालं असा हा अभंग। खूप तळमळीने तुकोबाराय महाराज आम्हाला काही गोष्टी सांगतात की ज्या सर्व गोष्टींची चर्चा उहापोह करणं अत्यंत आवश्यक आहे, सुंदर आहे। त्या अभंगाचा वरवर असा अर्थ आहे की मनुष्यरूपात जन्माला येणं हे सार्थक आहे। या मनुष्यरूपाचं नरदेहाचं आणि प्राप्तीची देवता पण इच्छा करतात। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण आम्ही मनुष्यरूपात जन्माला आलो आणि त्यातूनही मनुष्यरूपाचं सार्थक करणारे या श्री भगवंतांचे दास झालेलो आहोत। या आयुष्याची साधना सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यासाठी आम्ही करून घेतलेली आहे आणि तुकोबाराय महाराज म्हणतात की स्वर्गावरती पाय रोवून आम्ही आता भगवंताच्या स्थानी पोहोचवत इच्छितो आणि त्यासाठी आम्ही स्वतःला धन्य समजतो की ज्या नरदेहाची प्राप्तीसाठी देवता तळमळतात तो आम्हाला सहजगत्या प्राप्त झालेला आहे। हा अभंगाचा अत्यंत वरवरचा अर्थ आहे, पण अभंगाचा खोलवरचा अर्थ अत्यंत वेगळा आहे। एक थोडंसं रूपक आधी बघूयात, म्हणजे या गोष्टीकडे जाऊ की एखादा फार मोठा मनुष्य आहे, पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, सर्वोच्च नेता आहे, एखादे संत आहेत किंवा एखादी विभूती आहे थोर, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचणं सुद्धा अवघड असतं। राजकीय नेते असतील, मोठे लोक असतील तर त्यांच्याभोवती सिक्युरिटी एवढी जबरदस्त असते की त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही। संत महंतांच्यापर्यंत पोहोचायचं तर अशी अवस्था होते की इतकी त्या ठिकाणी जात असतानाच्या या गोष्टी असतात की आपल्या मनावरती एवढं दडपण असतं तर पोहोचू शकू का नाही, तिथपर्यंत पोहोचायचं कसं। मला चांगलं आठवत आहे की आपल्या परिवारामध्ये एक मुलगा होता, आहे, आता खूप मोठा झाला तो, पण लहान असताना त्याची इच्छा होती की बाळासाहेब ठाकरेंना एकदा तरी पायाला हात नमस्कार करायचा आणि तो खूप बोलायचा की माझं दैवत ठाकरे साहेब आहे। ते जे विचार मला आवडतात, मला त्याच्यापर्यंत पोहोचायचे, पण पोहोचूच शकत नव्हता। ती सिक्युरिटी, ती लोक, ते हे मुंबईमध्ये 3-4दा प्रयत्न केला त्याने जाऊन, पण त्यांच्या बंगल्यापर्यंत जाऊ शकला नाही। तर त्याने त्याची तळमळ त्याच्या आईला सांगितली, आईलाही माहिती होती
त्याची आई म्हटली की मी काहीतरी करते बाबा. मग आईने ओळख काढत 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 अशी ओळख काढली की त्या वेळेला ठाकरे कुटुंबियांच्याकडे स्वयंपाकाला एक मावशी यायच्या, त्यांना सगळे मावशी म्हणायचे. त्या मावशींची ओळख त्या बाईने काढली. आपल्या गावाकडची आहे, कोणाची नणंद आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची कोण आहे, ओळख काढून तिला जाऊन भेटली आणि तिला विचारलं की मला बाळासाहेबांना भेटायचं आहे तर मग मी काय केलं पाहिजे. म्हणजे तुला भेटणं अवघड आहे का. म्हणजे माझ्या मुलाला भेटायचं आहे. किती वर्षाचं आहे. म्हणजे असेल 13-14 वर्षाचा. माझ्यावर पाठवून मी बघते. सिक्युरिटी गेटवरती त्या मुलाला मावशीला आज सोडलं पण मुलाला अडवलं. तर म्हणे माझा भाचा आहे, कामासाठी प्रयत्न करते. दादा अरे काही झालं काम तर बरं होईल. सिक्युरिटीवाल्याला गोड बोलून तिने त्या भाच्याला आतमध्ये आणलं आणि त्या तिथं त्यांच्या घराच्या बाजूला एक मोठं अशी कुंडी होती, ते झाड होतं, ते बसवलं. थांबलं. बसवल्यानंतर ती आतमध्ये स्वयंपाकाला गेली. तिने व्यवस्थित स्वयंपाक केला. ह्याला 2-2.5 तास बाहेर बसवून ठेवलं. छान स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर वाढायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला दुसरी मावशी वाढायला होती. स्वयंपाकाचं काम हिच्याकडे. त्या तिने त्या साहेबांना, त्याला आईसाहेब होत्या म्हणजे मीनाताई ठाकरे होत्या, त्यांना विनंती केली की माझा भाचा आलेला आहे आणि तुम्हाला नमस्कार करता येऊ देत का. तर आम्ही काय देव आहोत का. पण नाही करू देत. म्हणून आधी त्या आईसाहेबांच्याकडे नेलं, भाच्याला बोलावलं. नमस्कार, तू काय करतोस बाळा. मी कॉलेजला आहे, शिकतोय. छान छान. तर म्हणजे मला साहेबांना नमस्कार करायचा आहे. साहेब जेवायला तिथं आले होते आणि त्याला हा मावशींचा भातसा म्हणून मीनाताईने ओळख करून दिली. मावशींचा भाता म्हटल्यानंतर लगेच जवळ घेतलं. ये बाळा बोल, काय म्हणतो, बसतो जेवायला आमच्याबरोबर. त्याला बसवलं, त्याला नमस्कार केला आणि मावशी उभारून वाढत होती आणि याला बाळासाहेबांच्या बरोबर बसून जेवायची संधी प्राप्त झाली. हा जेवला. जेवल्यानंतर बाळासाहेब नमस्कार केला. बाळासाहेबांनी म्हटलं कोण रे तिकडे, म्हणून ते बोलावलं आणि एक चांगला शर्ट पीस आणला आणि म्हणे तू बायकोचा भाचा आहेस ना, मग हा माझ्याकडून तुझी छोटीशी भेट. पण एक लक्षात ठेव, काय खूप शिकलं पाहिजे, कर्तृत्वाने आपण मोठे झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला कर्तृत्व येत नाही, शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत जग मानत नाही. आणि आमच्यासारखे थोडेच लोक असतात की ज्यांच्याकडे जग येतं. तुझ्याकडे जग यायचं असेल तर खूप शिक. आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिल्यानंतर तो निघाला. परत म्हटलं काय अडलं तर कधीही ये. तो बरं म्हटला. मावशीनं सांगितलं मावशी तुमच्या हाताला चव छान आहे, स्वयंपाक छान झाला. विषय संपला. आला बाहेर आल्यानंतर पटांगणातच नाचायला लागला. नाचायला लागल्यानंतर मावशीच्या पाया पडतोय. म्हणजे कोण कुठली मावशी गो तू माझी, पण तुम्हाला माझ्या दैवतापर्यंत नेलं. मग लक्षात ठेवा आपल्याला की मृत्यूलोकीच्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला सुद्धा एवढ्या गोष्टी लागतात. तो जो भगवान परमात्मा आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती ओळखी लागतील, काय काय करावं लागतील. एखादा संत ज्या वेळेला आपला हात भगवंताच्या हातात देईल ना, त्यावेळेला तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मगमज हरी उपेक्षिना. संत जेव्हा एखादा हात देतील आपला, कारण भगवंत आपला हात स्वीकारेल. गोपाळांना भगवंत सान्निध्य का प्राप्त झालं, कारण गोपाळांनी भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता. गोपाळगणाचे अधिकारी का झाले, कारण ते भगवंतांच्या सांगण्यात एकरूप होते. पण एकदा मनामध्ये विकल्प आला होता की देवाचं घर बघायचं. भगवंतांनी त्यांना आपलं घर दाखवलं, पण सांगितलं की माझ्या या घरामध्ये तुम्हाला यायचं असेल तर इथं मी बोलत नाही. गोपाळ म्हटले आम्हाला तो देव आवडतो की जो आमच्याशी बोलतो, आमच्याबरोबर खेळतो, आमच्याबरोबर नाचतो, आमचा सवंगडी तो देव आम्हाला आवडतो. चला, सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावरती आले आणि गोपाळाने मोठा आनंद केला की भगवंत आमचा आहे. मग भगवंताच्या पर्यंत जे इंद्राधिक पोचू शकत नाहीत, जे सनकाधिक मुनी पोचू शकत नाहीत, जे कोणीही पोचू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं तर काय केलं पाहिजे, तर भगवंतांचं झालं पाहिजे. आणि भगवंतांचं होण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता, तर भगवंताशी आपलं नातं हृदयातून जोडलं गेलं पाहिजे. जसं या आता उदाहरण सांगितलं की यांनी मावशी हा पदर पकडला आणि त्याच्या इष्टदैवतापर्यंत पोहोचला. मला स्वतःला आठवते की मला एका संतांची भेट घ्यायची होती आणि त्या संतांपर्यंत कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळेला एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट, मी पंढरपुरातच या संतांच्या भेटीसाठी आलो होतो. आणि त्यावेळेला आताचे जे गोविंदगिरी स्वामी महाराज आहेत किंवा पूर्वीच्या आश्रमातले किशोरजी व्यास महाराज आहेत, त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की मला संतांची भेट करून द्या. त्यांनी हो सांगितलं आणि माझा अगदी हात धरून बाजूच्याच खोलीत ते संत उतरले होते, त्यांच्यापाशी नेलं, त्यांच्या माणसाने नेलं आणि ओळख करून दिली सोनगीरकर म्हणून. त्या संतांना एवढा आनंद झाला की त्यांना ते नमस्कार करून दिला, पण नंतर माझा हात हातामध्ये धरला
आणि ते कितीतरी वेळ त्याने हात सोडला नाही. अर्धा तास ती माझी बोलत होती, तेवढा हात हातामध्ये होता. आणि एकच पुन्हा 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 बोलणं, एकच प्रेमाने, आपने विठ्ठलनाथ को पकडा है, हमने आपको पकडा है. त्यावेळेला कळालं या भगवंताचे पाय धरणं म्हणजे किती श्रेष्ठ आहे. एका संतांना भेटण्यासाठी सुद्धा एका संतांचाच मार्ग आणि एका संतांच्याच आशीर्वादाने तिथपर्यंत झालं. आणि त्या संतांनी तेच सांगितलं की अरे त्या देवापाशी गेलात म्हणून ते मिळालं. मग इतर जातीत इतर याच्यामध्ये नाही का, इतर देहामध्ये भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगायला संतच नाहीत. इतर धर्मात, इतर देवात, इतर ठिकाणी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारे असे मार्गदर्शक संत, गुरु किंवा कृपाळू मूर्तीच नाही. ही कृपाळू मूर्ती आणि ही मनुष्य देहामध्येच प्राप्त होते. जोपर्यंत मनुष्याचा देह आहे तोपर्यंत वेळ गेली नाही. आपण तयार व्हावं आणि पुढे जावं. अहो त्या आजमिळाला फक्त स्वप्नवत दृष्टांतामध्ये मृत्यू दिसला आणि त्यावेळेला वैष्णव रूपी विष्णुदूत बघितले आणि त्या विष्णू आणि यमदूतांच्या संवादातून त्याला ज्ञान प्राप्त झालं. त्यांनी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. विष्णुदूतांनी त्याला खाली सोडलं आणि त्याच्यानंतर 12 वर्ष तो त्यांनी प्रयत्न केला आणि मग विष्णूशी, विष्णुदूतांशी, यमाशी, भगवंताशी तो बोलता झाला. भागवतातलं रहस्य. हीच गोष्ट आहे की मानवीय देह प्राप्त होणं ही देव दुर्लभ गोष्ट आहे. भगवंताला प्राप्त करण्याचा सर्वात नियरेस्ट जवळचा मार्ग कोणता आहे तर मानवीय देह. या देहामध्ये पटकन ओळख लागते आणि या देहामध्ये आपल्याला इतकं चटकन भगवंताकडे जाता येतं, इतकं चटकन जाता येत नाही. अहो करोडो अब्जावधी वर्षामध्ये एखादाच आणि गजेंद्र आहे की ज्याला भगवंतापर्यंत जाता आलं. एखादाच ग्राह आहे ज्याला गजेंद्राचं पाय धरून भगवंतापर्यंत पोचता आलं. पण किती माणसं आहेत की जे भगवंतापर्यंत सहज पोचलेत. थोडीशी भक्ती करून, थोडंसं प्रेम करून, थोडंसं प्रेमाचं लोणी अर्पण करून, थोडंसं काहीतरी पळीभर पाणी टाकून, एक वाळलेलं तुळशीचं पान वाहून, किंवा अनेक आपल्याला माहिती आहे की एक शिकारी जंगलामध्ये गेला आणि एका झाडावर जाऊन बसला. ते नेमकं योगावेळ बेलाचं झाड होतं. त्याची शिवरात्र होती आणि श्वापद कोणाला रागारागात एक पान तोडत होतं आणि खाली फेकत होतं. रागाने फेकायच्या खाली आणि रागाने फेकताना ती शिवाची पानं खाली एक बेलाच्या झाडाखालीच एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवरती बेलाची पानं पडली. रात्री 12 वाजता पान पडलं आणि शंकर भगवान प्रगट झाले की जंगलामध्ये तू माझी पूजा केलीस, केवढी मोठी गोष्ट आहे. आणि काय पाहिजे उचलून शिवशाहीचं दिली. नकळत अनायासपणे संतांच्या सहवासात कुठलंही विशेष काही न करता, अक्कल नसताना, लायकी नसताना, पात्रता नसताना सुद्धा भगवंतांची प्राप्ती होते, भगवंतांचं दर्शन होतं. त्याला फक्त एकच क्रायटेरिया आहे, मनुष्य जन्म मिळाला पाहिजे. आणि मनुष्य जन्मामध्ये योगायोगाने सद्गुंताकडे जाण्यासाठी म्हणजे संतांचा हात धरता आला पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीमंताच्या लग्नाला गेल्यानंतर आपोआपच पंचपक्वान्न अगदी सन्मानपूर्वक खायला मिळतात, किंवा आपण किती भुकेले असो पण एखाद्या संतांच्या भंडाऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सन्मानपूर्वक पोटभर जेवायला मिळतं. तद्वतची गोष्ट आहे. फक्त मानवीय देह पाहिजे. आणि या मानवीय देहाला भगवंताकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे की भगवंताकडे नेणारा हा मानवीय देह आहे. पण तुकोबाराय महाराज म्हणतात की अरे नीट ऐका, समजून घ्या की इहलोकीचा हा देह, ज्या लोकात मी जन्माला आलेले आहात, या इहलोकाचा म्हणजे ह्या लोकाचा म्हणजे पृथ्वीवरचा हा मानवाचा देह, हा देव पण इच्छा करतात, देव इच्छिता ती पाहे की असा देह आम्हाला मिळावा की ज्या देहाच्या माध्यमातून आम्ही श्री प्रभू भगवंताची प्राप्ती करून घेऊ. फार भाग्यशाली लोक आहेत आम्ही. तुकोबाराय महाराज म्हणतात की आम्हाला हा देह प्राप्त झाला, जसा गोपाळांना गोपाळकाला मिळाला, जसं गोपाळांना भगवत धाम दर्शन झाल्यानंतर मनुष्य देहाचं तर स्वरूप कळलं, जसं अजामिळाला मनुष्य जन्माचं स्वरूप कळलं, जसं गोकर्णाचा पिता असलेला आत्मदेव ब्राह्मणाला मनुष्य जन्माचं रहस्य कळलं, जसं भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने मानवीय देहाचं रहस्य उद्धवजी महाराजांना सांगितलं, जसं मनुष्य जन्माचं खरं रहस्य राजा रणतीदेवांनी ओळखलं, मनुष्य देहाचं खरं रहस्य जे आहे ते भगवान शुकदेवांनी शुक परीक्षिताला समजावून सांगितलं.
जे बृहद्रथ राजाला कळालं आणि जे एका ब्राह्मणाला कळालं, हे सगळं तुम्हा आम्हालाही कळतं की आपण तर मनुष्य झालो, कुठेतरी एखाद्या कथेला जाऊन बसलो, कधीतरी भगवंतांची कथा कानावरती पडली, कधीतरी आपल्याला हे कळालं की मनात जिद्द तयार होते की आपण भगवंतापर्यंत पोहोचायचं, कसंही करून पोहोचायचं. आमचं पाप पुण्य जो बघत नाही, आमची फक्त मानसिकता बघतो. कारण देवाने सगळ्या गोष्टी दिल्या, त्या बद्ध दिल्या, एकच गोष्ट मुक्त दिली. डोळे दिले पण शरीराला विशिष्ट ठिकाणी खोबणीमध्ये बंद करून ठेवलेत. असं करता येतं की डोळे काढलेत, पाठीमागा लावला आणि मागचं काय चाललं ते बघायचं. कान दिलेत पण ते नेमके दिशांना दिलेले. तोंड दिले ते नेमकं पुढं दिले. नाक दिले ते नेमकं खाली उत्तरचं दिले. वास घ्यायला आपल्याला खालनं घ्यावा लागतो. गुदद्वार, लिंगस्थान, पाय हे सगळे देहाला अवयव दिले पण चिटकवून दिले. हे सगळे बद्ध दिले पण एकच अवयव देवाने दिलाय, तो कधीच दिसत नाही पण मुक्त आहे. आणि तो अवयव म्हणजे माणसाचं मन. मनःष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थान कर्षती. ते मन दिलंय ते मुक्त आहे, ते 6वा अवयव आहे, 6वं इंद्रिय, ते मुक्त मन आहे. मग या मुक्त मनाचाच वापर करून मुक्त परमात्म्याला प्राप्त करता येत. या मनाने धारण करायचं, मला भगवंताला प्राप्त करायचं. मग हा फक्त मनाचा व्यापार किंवा मनाची दृढता, मनाचा संकल्प करण्याची क्षमता आणि ते तुझ्यामध्ये आहे क्षमता सांगणारं फक्त एकच देह आहे, तो म्हणजे मानवीय देह. म्हणतो को बरं आहे महाराज, इहलोकीचा देह म्हणतात. देवता आहेत पण त्यांना मन नाही, ते मंत्राधीन आहेत. जो तेवढा मंत्र जप करेल तेव्हा त्याला प्रगट व्हावंच लागतं. त्याची इच्छा असल्यास दुसऱ्यांना दान द्यावंच लागतं. तर ब्रह्मदेवाला माहिती नव्हतं हिरण्यकशिपू राक्षस आहे का? ब्रह्मदेवाला माहिती नव्हतं की त्रिपुरासूर राक्षस आहे? देवतांना माहिती नव्हतं की एवढे राक्षस किंवा ही लोक हे मागणे, त्याचा अर्थ काय होणार आहे? इतके का ते मस्तकहीन आहेत? पण तेवढा जप केल्यानंतर त्यांना ते वरदान द्यावंच लागलं. कारण त्याला ती स्वतंत्रता नाही आहे. पण माणसाला ती स्वतंत्रता आहे की तुम्हाला किती जरी ताकद आली, किती जरी मिळालं तरी वापरायची आहे, वापरायची नाही, राखून ठेवायची आहे. ही क्षमता फक्त माणसामध्ये आहे. मनुष्य याच्यामध्ये यत्न करून या सगळ्या गोष्टींना सिद्ध करू शकतो. पुन्हा सांगतात की इहलोकीचा हा देह देव इच्छितातीप आहे. देव कोणी इच्छा करते मनुष्य देह मिळावा. आणि तो कोणाला म्हणतात की आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत. आम्ही जन्माला आलो ते मानवीय देहामध्ये, आणि आम्ही जन्माला आलो अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी संतांचा प्रचूर प्रमाणामध्ये कृपेचा वास आहे. संतांचा वास वेगळा आणि संत कृपेचा वास वेगळा. संतांचा वास मी संत राहतात कुठे? सोनगीरची गुरुगोविंद महाराज राहतात कुठे? सोनगीरला. असे संत जे आतापर्यंत विद्यमान आहेत, होऊन गेले, ते राहतात कुठे? त्यांच्या स्थानी. हा त्यांचा निवासाचं स्थान आहे. पण कृपेचा वास कसा आहे? तर जे कोणी गुरुगोविंद महाराज स्मरण करतील तर स्मर्तुगामी गोविंद महाराज आहेत. तुम्ही हाक मारल्यानंतर पृथ्वीच्या कोणत्याही टोकावरती असा किंवा समुद्राच्या पोटामध्ये असा, तिथे तुमच्यासाठी ते प्रगट होतात. हा संतांच्या कृपेचा वास आहे. आणि संतांचा वास तो बद्ध असतो, एका जागी असतो, ते एका ठिकाणी असतात. पण आम्ही धन्य आहोत कारण आम्हाला हा भाग कळाला. कारण आणि त्यांच्या कृपेने आम्ही भगवंतांचे दास झालो. दास तर व्हायचंच आहे, पण दास ज्याला संसाराचे होतो त्याला आगतिक असतो. दास ज्या लोकांचे होतो त्यावेळेला आपण अत्यंत व्याकुळ आणि केविलवाणी असतो. दास ज्याला भगवंताचे होतो, संतांचे होतो, त्यावेळेला आपण सगळ्यात जास्त अधिकारी होतो. होय अधिकारी मोक्षाचे ते. म्हणून दास्यत्व करायचं. कोणाचं करायचं? साहेबाला हाजी करायचंय, एखाद्या माणसासाठी मागे मागे जायचंय. तो मूर्ख आहे म्हटला तो होय महाराज मी हो साहेब खरंच मूर्ख आहे असं म्हणायचंय. कोणाला दास व्हायचंय? कोणाला मालक म्हणायचंय, कोणाला आपला मायबाप म्हणायचंय, कोणाला करायचंय? आम्ही दास झालो ते विठ्ठलाचे. आणि विठ्ठलाचे दास झाल्या कारणामुळे आम्ही धन्य झालो. कारण त्या विठ्ठलाच्या कृपेला पात्र होण्यासाठीची पात्रता मिळवण्यासाठी आम्ही हात धरला संतांचा, आणि संतांच्या कृपेने आम्ही पंढरपुरापर्यंत येऊन पोचलो. इथे आलो, वाळवंटामध्ये आलो, आम्ही थांबलो, इथे जय जयकार केला. आता आम्हाला रावळात जायची गरज नाहीये. कारण जिथे संत आहेत, जिथे नाम आहे, जिथे जय जयकार आहे, तिथे भगवंत हे आधीच येऊन थांबतात. ते आधीच येऊन थांबतात, हे नक्कीच आहे.
की जिथे जिथे नाम आहे तिथे भगवंत येतात. त्यामुळे आम्ही दास झाल्याकडे आम्हाला आपोआपच भगवंतांचं दर्शन अनायास होणार आहे. अनायास होणार आहे. यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. फक्त एकच केलं पाहिजे, मी कोण आहे तर मनुष्य आहे आणि माझं कर्तव्य काय आहे तर मला भगवंताला या जन्मात प्राप्त करायचं हे कर्तव्य लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कृती केली पाहिजे. ती कृती म्हणजे विनयाची असली पाहिजे. सविनय, जिथं विनयाची कृती आहे त्याला दास्यत्व म्हणतात. हे दास्यत्व म्हणजे परावलंबन नाही. हे दास्यत्व म्हणजे आपण सगळ्या अर्थाने हरलेले असं नाही. हे दास्यत्व जे आहे हे दास्यत्व आपल्याला जगाच्या मालकापर्यंत घेऊन जातं. मंदिराचे दरवाजे छोटे असतात कारण का तू वाकून आत ये, गाभारा मोठा आहे, तुला भगवंत आत येते, जवळ घेते, मांडे बसून देते. ताठ म्हणे आता तुला कोणाला येऊ देणार नाही. ते ताठपणा सोडून देणे आणि वाकणे याला दास्यत्व म्हणतात. दास व्हावं पण कोणाचं तर दास पंढरी रायाचे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिसऱ्या चरणामध्ये हे या अभंगाचं सर्वात मोठं गुह्य आहे किंवा तत्व आहे. ते तत्व माऊली तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे वाक्य कळलं सगळ्यात अवघड आहे. माझे गुरु महाराज कायम सांगायचे सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे काय करायचे. माऊली विश्वभक्त महाराज सगळ्यांना सांगायचे की चिरंजीव पद कसं प्राप्त होतं तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी म्हणजे आता थोडी माझी चूक येते पण माझ्या आधीच्या महाराजांच्यापर्यंत हरिपाठ नारायण झाल्यानंतर एकादशीला चिरंजीव पद वाचायची पद्धत होती. म्हणून त्यांच्या हरिपाठामध्ये चिरंजीव पद हे लिहिलेलंच असायचं. श्री एकनाथ महाराज गुरुपरंपरेतले आहेत आणि गुरुपरंपरेतले एकनाथ महाराजांच्या मुखातलं चिरंजीव पद जे काही 50 श्लोक आहेत, 50 ओव्या आहेत त्या वाचायच्या. ते तर वाचा. ते वाचल्यानंतर चिरंजीव पद म्हणजे काय, ज्याला भगवंतापर्यंत जाऊन पोहोचायचं त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. ह्या सगळ्या मर्यादांचा विचार केल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ना ती म्हणजे श्री भगवंतांचं दर्शन ही अवस्था आहे. चिरंजीव पद तरी प्राप्त करणं किंवा सच्चिदानंद पदवी घेणं म्हणजे काय आहे तर सदचिद आनंद अशा परमात्म्याच्या चरणापाशी जाऊन पोहोचणं आणि त्याची पदवी म्हणजे पात्रता प्राप्त करून घेणं. आपण म्हणतो तुम्ही काय शिकलाय हो, म्हणतो मी BA आहे, मी BCom आहे, म्हणतो मी BSc आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी आर्किटेक्ट आहे. प्रत्येकजण आपण काय शिकलो तो सांगतो. पण लक्षात घ्या की हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काय केलंय. आयुष्याची 10, 12, 15 वर्ष त्या सातत्याने ते शिकत गेले. 10वीपर्यंत सगळ्यांना सारखं शिक्षण, 12वीच्या वेळेला वेगवेगळ्या वाटा झाल्या, त्याच्यानंतरच्या वाटा अजून वेगवेगळ्या. थोडी कठोर मेहनत घेतली आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणती तर ती परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ही परीक्षा उत्तीर्ण आहे असं सर्टिफिकेट मिळालं, पदवी मिळाली. ती पदवी त्याला नंतर मिळाली. कधी इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगची 4.5 वर्षे पूर्ण केली, शेवटी कठोरपणे परीक्षा द्यावी लागली, त्यात वायवा आहे, लेखी पेपर आहेत, दोन्ही दिले आणि त्या पेपरच्या प्रत्येक पेपर दिल्यानंतर घाबरायला व्हायचं. मी बरोबर सांगितलं का, मी चुकीचं सांगितलं का. पण ते पेपर देणं सोपं आहे पण पेपर नंतर रिझल्ट लागेपर्यंत मधला काळ आहे तो भयंकर अवघड असतो. आमच्या लहानपणी एक मोठी गंमत होती की ज्या दिवशी रिझल्ट असायचा ना त्याच्या आदल्या दिवशी पोस्टनं पत्र आणून द्यायचं. पत्र आलं की समजायचं आपण शाळेत जायची गरज नाही. पत्र नाही आलं की आम्ही नाचायला लागायचो. पत्र आलं नाही आपण पास झालं, पुढच्या वर्गामध्ये गेलो. तर आदल्या दिवशी आम्ही फक्त पोस्टमन पाहायचो, दिसतोय का. गल्लीत पोस्टमन दिसला की मी तर एवढा भोकाड पसरायचो, मी काय नाही, मी अभ्यास केला होता, इतका रडायचो. शेवटी आधी 2 थोबाडी करायची माझी, बस आधी सांगितलं तर अभ्यास उडाडकी केल्या. आम्ही ती पोस्टमन दिसला की ती पण घाबरलेली असायची. दोन्ही खायला बघायची आणि विचारायची, अरे भटांकडचं काही पत्र आहे का. थोडं काही नाही आहे. मग आत घ्यायची आणि गपचीप एवढासा गुळाचा खडा देवापुढे ठेवायची. सुटलं बाबा 1 वर्ष. ही पोरं काय अभ्यास करत नाहीत. म्हणजे तुम्ही जोपर्यंत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत पदवी मिळत नाही. मग भगवंतांच्या कृपेला आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न करावे, साधना करायला पाहिजे, त्या साधनेची परीक्षा म्हणजे परिसीमा,
ती उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत सच्चिदानंद नावाची पदवी म्हणजे भगवंतांच्या मांडीवरती बसायची अवस्था किंवा तेणे वैकुंठ भुवने घरं केले हा शाश्वत अधिकार मिळत नाही. ही पदवी महत्वाची. लक्षात. प्रयत्न एवढा करायचा आहे, प्रयत्न कुठपर्यंत इथपर्यंत करायचा आहे, साधना कुठपर्यंत करायची, 12 वर्ष 13 वर्ष, वायडी लागले एखाद्या वर्षाचे तर पुन्हा कर. आणि तिथं काय पुढे मागून कॉप्या करून जमणार नाहीये. कष्ट हे करावेच लागणार आहेत, हे कष्ट करावेच लागणार आहेत. बरं, याला पर्याय नाही, कष्ट हे करावेच लागणार आहेत. तर इथे कसे कष्ट करायचे आणि कसे करायचे आणि पदवी कुठं मिळते, कधी मिळते, याचं उत्तर या 3ऱ्या चरणाच्या पहिल्या ओळीमध्ये दिले. आयुष्याच्या या साधने अख्खं आयुष्यभर ही साधना करावी लागते. भगवंताच्या प्राप्तीसाठी एक विशिष्ट प्रकारचं जीवन जगणं, विशिष्ट प्रकारातून कष्ट घेणं आणि भगवंतांचे दास होऊन राहणं, ही साधना आयुष्यभर करावी लागते. आणि आयुष्यभर केल्यानंतर शेवटी रिझल्ट फक्त एकाच्याच हातात आणि एकट्यालाच मिळतो. तर शेवटी भगवंतात दर्शन एकट्यालाच होतं आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त होती. सदचिद आनंदाच्या मांडीवर बसण्याची सुंदर अवस्था किंवा न्यायला आपल्याला विष्णुदूत आलेत ही सुंदर अवस्था, आपल्यासाठी विमान आलेलं आहे ही सुंदर अवस्था, किंवा आपण भगवंत आपल्याला बोलवत आहेत ही सुंदर अवस्था त्याला प्राप्त होती. इथे कोणीही कोणालाही वशिला देऊन ढकलू शकत नाही. संत कृपा करतात, पण आयुष्याच्या या साधना ही कोणा चुकलेली नाही. संत असो, महंत असो, साधू असो का सामान्य असो, कोणालाही ही साधना चुकलेली नाही. प्रयत्नपूर्वक त्यांनी करावंच लागतं. आणि म्हणून तुकोबाराय महाराज सांगतात की आयुष्याच्या या साधनेत एक कोणता दिवस असा मानू नका. तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याच्या या साधने आयुष्यभर केलेल्या त्या एका स्वरूपाच्या एक प्रकारच्या प्रयत्नाच्या यश की शेवटी सच्चिदानंद पदवी घेणे, त्या पदापर्यंत आपण पोहोचतो. एकनाथ महाराजांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला, चिरंजीव पद पावोया असे आनंदाही उपाय असे. एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद प्राप्त होण्यासाठी सांगितलंय की जर सद्गुरू पदावरती पोहोचला असेल, गुरुपदावरती पोहोचला असेल तर त्यांनी कसं वागावं. 9 ओवीमध्ये त्यांनी नियम दिलेत. त्या नियमात सांगितले की शिष्यानी जर आपले पाय दाबले, अंगाला हात लावला तर गुरुचं गुरुपद कमी होतं. शिष्याकडून सेवा घेतली आपलं पद कमी होतं, आपलं पुण्य लयात जातं. किती काळजी घ्यायची आहे. एकांतामध्ये पत्नी सुद्धा येता कामा नये, अगदी पोटची मुलगी सुद्धा तिला स्पर्श करू नका. प्रयत्नपूर्वक जगा. एखादा नियम करून घेतला की आपण ह्या तारखेला ह्या दिवशी काय खायचंय, काय करायचं, कसं करायचंय, नियमपूर्वक पाळा. तुमच्याकडे पैसे आहेत, वाटेल तसं खर्च करू शकता, पण हे संचित नावाचं जे पैसे पुण्य आहे, ज्या पुण्याच्या जोरावर ते भरती जातो, त्या पुण्याला कसं वापरायचं, कधी द्यायचं, कुठे खर्च करायचं, ही प्रेरणा देतो की चिरंजीव पद हे अवश्य एकदा वाचा. ते चिरंजीव पद वाचल्यानंतर मग एकनाथ महाराज काय म्हणतात ते आपल्याला कळेल की सच्चिदानंद पदवी म्हणजे काय आहे. ही पदवी प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. केशवदत्त महाराजांच्या चरित्रामध्ये तर एवढे प्रसंग आहेत की त्यांनी कठोर परीक्षा घेऊन प्रत्येकाला ह्या पदवीला प्राप्त करण्यासाठी यथार्थ त्याने तयार कशी करून घेतली, तयारी कशी केली. तर हे इतकं सामान्य गोष्ट नाहीये. साधना करताना वाणीचा संयम पाहिजे, म्हणजे साधना करत असताना मनाचा संयम पाहिजे, साधना करताना इंद्रियांचा संयम पाहिजे, साधना करत असताना भविष्याच्या घटनांचा विचार करण्यावर पण संयम पाहिजे. आणि सगळ्यात मोठा संयम साधना करत असताना भूतकाळामध्ये झालेल्या मान आणि अपमानाला विसरता आलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा संयम आहे, सगळ्यात मोठी साधना आहे. आयुष्याच्या या साधने ही सगळ्यात मोठी साधना सांगितली आहे. आपला सन्मान झाला तोही पूजेच्या वेळेला आठवता कामा नये, आणि आपला अपमान झाला, एखादे वाक्य डोक्यावर पडलं असेल तर तेही पूजेच्या वेळेला आठवता कामा नये. तेव्हा हे त्यावेळी साधना होते. नाही तर असं होतं की बाईने गॅसवर दूध ठेवलं, ते दूध तापायला लागलं, बाई समोरच बसली, अगदी छान समोर बसून दुधाकडे बघतीये, दूध जाण्याचा प्रयत्न करते. जसं दूध खाल्लं वर यायला कळलं त्यावेळेला त्या बाईने हातामध्ये चिमटा तयार ठेवला, चिमटा त्या पात्याला लावून ठेवला, वरती आलं की उचलून खाली ठेवायचं.
कोणी हाक मारी, थांब रे बाबा, मला जरा ते दूध बघू दे. आणि मग ते दूध बघितलं आणि तिने ते दूध वरती आल्यानंतर उचलून खाली ठेवलं. उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 2, समोर लोणी कडवायला ठेवलं आणि कडवता लोण्याकडे बघत बसली. पूर्ण वेळ बघतीये. लोणी कडवत आल्यानंतर कडवलेल्या लोण्यामध्ये 2 पाण्याचा शिक्का मारला. ताड 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 वाचलं. छान वाटलं, लोणी कडले. धरलं, खाली उतरवून ठेवलं. तो उभारलं, संपली. पण नापास कुठं झाली? गॅस मोठा ठेवला, दूध तापलं चांगलं, पण दूध खालनं लागलं. तेवढ्या संपूर्ण दुधाला एक प्रकारचा वास लागला. तो वास दह्याला, दुधाला, लोण्याला, तुपाला पण तसाच राहतो. आयुष्याला जर असा एखादा वास लागला तर सच्चिदानंद पदवी कशी मिळेल? तूप ठेवलं कडवायला, तूप छान कडवलं गेलं, पण तूप कडवून उतरल्यानंतर एक गोष्ट विसरला की तूप कडवेपर्यंत ते पातेलं तुपाला ग्राह्य होतं. नंतर पातेल्याची उष्णता तुपाला जाळणार आहे. तर छान कडवलेलं तूप लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढणं गरजेचं होतं. ते नाही काढलं. तूप खमंग झालं होतं, पण नंतरच्या 5-7 मिनिटाच्या गरम पातेल्याच्या गरमाईसमुळे तुपाला सगळा वास लागला. सगळं जळल्याचा वास. आयुष्याला कडसणी आहे, ज्ञानाला कडसणी आहे, अध्यात्माला तर खूप कडसणी आहे. हे अध्यात्म करत असताना बारक्यावर गोष्टी जपाव्या लागतात की हे केल्याने असं काही घडणार नाही ना की जेणेकरून अंतराय होईल, तो दूर होईल, त्याच्यापासून मी दूर होईल किंवा तो मायापासून निघून जाईल. भगवद्गीतेचा प्रारंभच मूळ या अंतरायातून झालेला आहे. अर्जुनाने हाच विचारलं की हा प्रसंग आलेला आहे, सगळे गोत्रही माझ्या समोर आहेत, तेव्हा असं तर नाही व्हावं की यांच्या मारण्याच्या नादात आणि युद्धाच्या नादामध्ये हाती आलेला कृष्ण माझ्या हातून निसटून जावा आणि ज्या कृष्णाच्या बरोबर मला राहायला मिळतंय तो भगवंत माझ्यापासून कायम तो दूर व्हावा, असं तो होणार नाही ना. हा पहिला प्रश्न आहे अर्जुनाने विचारलेला. मग पुढचे प्रश्न आहेत की हे होईल, ते होईल, ते होईल, वंशालोप होईल, व्यभिचार माजेल, सगळे पुढचे विचार. पहिला प्रश्न हा आहे की युद्धामुळे भगवंत माझ्यापासून दूर तर जाणार नाहीत ना. ह्याला घ्यायचंय, ह्याला घ्यायचंय की आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशी तर माझ्या हातून घडणार नाही ना की जेणेकरून मी किती वर्ष सेवा केली त्याला महत्व नाही. मी आता सांगितलं आपल्याला की दूध तापायला थोडी बाई दुधापाशी उभी आहे, लोण्यापाशी उभी आहे, तिने उतरवून ठेवलं, पण अग्नी कमी जास्त करण्याचं भान त्याला न राहिल्या कारणामुळे, पातेल्याचं बूड तिने कसे न बघितल्या कारणामुळे ते दूध खालनं लागलं. तर खालनं लागलं दूध तर दुधाचा उपयोग नाही. भांड्यामुळे दूध जर जास्त गरम झालं तूप तर त्याला वास लागतो. त्यात चूक तर भांड्याची नाही तर त्या बाईची चूक आहे, त्या तूप करणाऱ्याची चूक आहे. एवढं ज्ञान नाही. मग अध्यात्मामध्ये पण एवढं ज्ञान नाही की जेणेकरून तो भगवंत हातीचा निष्ठावा. एका ठिकाणी एकनाथ महाराजांनी फार छान विचारले बरं एका अभंगामध्ये. नाथाचा अभंग मला फार आवडतो. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात की हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं, होते सारवित मी चुल, कैसी भूल पडली. मी त्याच्याकडे मूल म्हणून बघितलं, ही भूल मला कशी काय पडली. आता कळतंय की ज्यावेळेला तो सगळं सोडून गोकुळातून मथुरेत निघून गेला, कंसाधिकांना मारलं, तेव्हा आता मला कळालं की अरे जो आपल्याबरोबर होता तो परमात्मा होता. त्याला तो आमच्या यशोदेचा मुलगा आम्ही त्याला मानत होतो. कशी भूल पडली. माथा शोभे पिंपळ पानं, मेघवर्ण ऐसा जाणं, याला म्हणतो श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. हे आता आम्हाला कळलं की आता मथुरेमध्ये गेला. कैसी भूल पडली. कोणी बघितला कृष्ण, आम्ही कसं काय विसरलो त्याला. एका जनार्दनी माय घरोघराप्रती जाय. तो काही हिच्याकडे गेला तिच्याकडे माझ्याकडे असं नाही, प्रत्येकाकडे आला होता. घरोघराप्रती जाय आणि कृष्ण जाणावे ते काय, त्याला जाणायचं हे काय हे आम्हालाच नेमकं कळलं नाही. कैसी भूल पडली, कैसी भूल पडली माझा कृष्ण देखील. हीच गोष्ट आहे की आयुष्याच्या या साधने, या आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचंय ह्याची जर भूल पडली तर अख्खं आयुष्य आपण जगतो ते सुखा मागण्यासाठी, समृद्धी मागण्यासाठी, लक्झोरियस लाईफ जगण्यासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी. आठवण येते इथपर्यंत आले पंढरीमध्ये तर आईस्क्रीम खूप छान मिळतं, ते नाही खाल्लं, उपयोग काय. इथं आले यात्रेमध्ये वस्तू खूप छान छान मिळतात, उपयोग काय. आम्ही इथे आलेलो आहोत, हे प्राप्त झालं का, ते प्राप्त झालं का, याच्याशी भांडलं त्याच्याशी भांडलं, याला अक्कल शिकवली, त्याला उत्तर दिलं, याला बरोबर केलं. अरे आयुष्याचा खरे खोटेपणा फक्त व्यवहारामध्ये तेवढा क्षण
तेवढा क्षण साजरा करण्यापुरताच उपयोगाला येतो. पण पुढच्या क्षणाला नवीन कोड, टास्क समोर उभा असतो. आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी तर शेवटच्या क्षणापर्यंत जागा राहावं लागतं. म्हणून आयुष्याच्या या साधने, किती आयुष्य दिले तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांना 21 वर्षाचं आयुष्य होतं. तेवढ्या साधनामध्ये ती माऊली, जगाची माऊली होऊन बसली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट. तुकोबा महाराजांना 42 वर्षाचं आयुष्य, तेवढी साधना. नामदेवराय महाराजांना 90 वर्षाचं आयुष्य, तेवढीच साधना. श्री संत एकनाथ महाराजांना 82 वर्षाचं आयुष्य, तेवढीच साधना. लक्षात किती आयुष्य मिळालं. पण तेवढ्या आयुष्यात त्यांनी काय केलं तर ते भगवत रूप झाले. साधना करून तेवढ्या याच्यामध्ये ते हरिरूप झाले. एखाद्या 2-2 जन्म मिळतात, वाया जातात. काय बोलावं? कळवळून सांगतो एकेकांना मी की अरे हे करा, इकडे लक्ष द्या. हे महाराजांचं नेहमीचं बोलणं आहे. आपण फक्त किती घ्यायचं आपल्यावर घ्यायचं, आपल्याला जेवढं आवडतं तेवढं. झाडाला खाली किती पाणी टाकलं तरी आवश्यक तेवढीच मुळं पाणी शोषून घेतात. ही वृत्ती ज्याची आहे त्यांनी ह्या अभंगाचा अभ्यास सुद्धा करू नये. आपल्या फक्त हितासाठी, स्वार्थासाठी, आपल्या फायद्यापुरतं तेवढे शब्द ज्याला वेचायची सवय असेल ना, तो कावळा आहे. कावळ्याला नाकातोंडातून फेकलेली घाण पण आवडते आणि एखादा पडलेला लाडू खायलाही आवडतो. याच्या व्यतिरिक्त तो काही नाही. ह्या 3ऱ्या चरणावरती तो कोणाचा फार मोठा भर होता की आयुष्याच्या या साधने, या आयुष्य साधना करायची काय करायचं आहे, कडसणी करायची काय करायचं आहे. अरे व्यवहारात दुनियादारीत किती शिकला, काय कमवलं, याचा गुणदोष. पुण्य कमवलं असेल स्वर्गात जाशील, स्वर्गात पुण्य संपलं की परत मृत्यूलोकी येशील. पाप केलं नरकात जाशील. पण ज्यांना भगवंताने प्राप्त होते, माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य, म्हणजे संचित ते जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागतं तर आयुष्याच्या या साधने अख्खं आयुष्य त्याला झजावं लागतं. अख्खं आयुष्य त्याला कष्टमय करावं लागतं. अख्खं आयुष्य. आपल्याला एक उदाहरण सांगतो की भगवती कुंती मातेला भगवंतांचं सच्चिदानंद रूप दर्शन झालं. ते कधी झालं तर उत्तरेच्या पोटातला गर्भ मरत होता त्यावेळेला, जेव्हा तिने मागणी केली की मला दुःख येऊ देत का, तू स्मरण होतं वगैरे. परंतु अख्खं आयुष्यभर ज्या कुंतीने भाचा न मानता परमात्मा मानून सेवा केली. आणि कुंतीची अशी सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आपल्याला, की ज्या क्षणी कुंती मातेला कळालं की भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेले, त्याच क्षणी तिने हात जोडले आणि भगवंता म्हणून डोळे उघडे ठेवले. उघड्या डोळ्यातून भगवंताची मूर्ती पाहिली आणि आपला आत्मा तिने बाहेर काढला. आणि ज्याप्रमाणे भीष्मांच्या देहातून आत्मा भगवंतापाशी गेला होता, त्याप्रमाणे जी डोळ्यातून ज्योती निघाली आणि तुझ्या आकाशामध्ये मार्गे वर 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 जाऊन ती भगवंताला प्राप्त करते झाली. देह तसाच राहिला जागेवरती. आपण महाभारत वाचा, त्याच्यामध्ये कुंतीचा मोक्ष सांगितलाय. त्याला म्हणतात सच्चिदानंद पदवी घेणे. ते आयुष्याच्या या साधने, आयुष्यभर केलेली साधना. भगवंताच्या विरहामध्ये एक क्षण राहायची इच्छा नाही. ज्या पृथ्वीवरती देवाचे पावलं नाहीत तर आम्ही राहून काय करायचं. भीष्मपितामह उत्कृष्ट अवस्था, भगवती कुंती अतिउत्कृष्ट अवस्था. 5 पांडवांना स्वर्गारोहण करावं लागलं, जावं लागलं. असे कितीतरी जण आहेत की ज्यांनी भगवंत या धामातनं गेले एवढं कळल्याबरोबर त्यांनी देह सोडले. ही सगळी सच्चिदानंद पदाला पोचलेली माणसं आहेत. त्यांच्या कथा आजही आपण घेतो आणि आपल्या स्वतःमध्ये शुद्धता करून घेतो. इतकं सोपी गोष्ट नाही. तर आयुष्याच्या या साधने आयुष्यभर करावं लागतं. तेव्हा शेवटी 4थी परीक्षा देताना आपण पास होतो. त्यामुळे मोठे महाराजांचं हे वाक्य आवडतं वाक्य होतं, सच्चिदानंद पदवी घेणे, चिरंजीव पद प्राप्त करणे. अरे आमच्याकडनं तुम्ही हे घ्या. तुम्ही आम्हाला खूप गोष्टी मागितल्या, आम्ही सगळ्या तुम्हाला दिल्या, पण सगळ्या गोष्टी ज्या मागितल्या त्या इथंच ठेवायच्या आहेत. पण आमच्याबरोबर ज्याला यायचंय त्यांनी फक्त एकट्याने यावं, बाकीच्या गोष्टी आणू नयेत. त्याचं पाप मायाबरोबर येऊ देता कामा नये, पुण्यही बरोबर येऊ देता कामा नये, त्यांनी कमवलेलं धन येऊ देता कामा नये, अंगावरचा वस्त्र पण येऊ देता कामा नये. सगळ्यातून सोडून त्याने आमच्याबरोबर यावं, त्याला आम्ही आमच्याबरोबर घेऊन जायला तयार आहोत. ही सच्चिदानंद पदवी आहे. ज्या वेळेला डिग्री मिळत असताना दिलेली कठोर परीक्षा, शेवटची परीक्षा कठोर, त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याचा काढलेला काळ रिझल्ट लागेपर्यंतचा, आणि रिझल्ट लागल्यानंतर डोळ्यात फक्त पाण्याचा थेंब येतो की मी इतके दिवस कष्ट केले, पहाटे उठलो, जागलो, अभ्यास केला, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला,
सगळ्यातून बाजूला पडलो, टीव्ही पाहिला नाही, कोणामध्ये गेलो नाही, नाही भेळ खाल्ली, नाही पाणीपुरी खाल्ली, नाही मित्रांमध्ये गेलो, ना सिनेमा पाहिला, रात्रंदिवस अभ्यास केला, सतत सतत चिंतन केलं, सतत 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 एकट्याशी बोललो, लोकांनी मला वेळ ठरवलं. आज सगळ्यात सार्थक झालं. आज मी या पदावरती पोहोचलो. तर त्या पदावरती पोहोचण्याची पात्रता सच्चिदानंद पदवी घेणे, तुकोबाराय मला सांगतात. आणि शेवटी तुकोबाराय महाराजांनी जाता जाता मास्टर स्ट्रोक फार मोठा टोला शेवटी चरणामध्ये मारला. ते म्हणतात, तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी. आम्ही पावठणी करू म्हणजे आम्ही आमचा जन्म धन्य 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 करू. पावठणी म्हणजे धन्यता. आमच्या जन्माचं सार्थक करू, आमच्या जन्माला धन्य करू. आणि काय करू स्वर्गाची निशाणी. आम्ही भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये जाणार आहोत. आणि जात असताना प्रत्येकाला एक लालूच म्हणून, एक गोड ट्रॉफी म्हणून, बक्षीस म्हणून जो स्वर्ग मिळतो, त्या स्वर्गावरतीच पाय देऊन आम्ही स्वर्गावरनं जे उड्डाण करू ते सगळं भगवत धामाला जाऊ. का तुकारामाला स्वर्गात जाता नसता आलं? का ज्ञानेश्वर स्वर्गात जाता नसता आलं? का सकल संतांना एकनाथ स्वर्गात जाता नसता आलं? नाही नाही नाही. ह्या सगळ्यांनी स्वर्गाची निशाणी केली. हा तर खूप खालचा आहे हो. हे तर आम्हाला असंही मिळालं असतं. हे आम्हाला नकोच होतं. स्वर्गावरती ज्याप्रमाणे युधिष्ठिर महाराजांनी मृत्यूच्या मस्तकावरती पाय ठेवून तो स्वर्गात गेला, पण महाराज गेले कुठे? स्वर्गात गेले म्हटले. पण हे लोक कुठे गेली? तुकोबाराय वगैरे ते म्हणतात की स्वर्गावरती. भागवताच्या प्रारंभामध्ये पहिल्या अध्यायामध्ये फार छान वाक्य दिलंय की पहिल्या अध्यायातल्या श्लोकामध्ये ते सांगतात की ज्या वेळेला परीक्षितीने भागवत ऐकला आणि तो वैकुंठ धामाला गेला, तर ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं की मधले सगळे धाम पण तो वरतीपर्यंत कसा पोहोचला. म्हणजे सगळे शास्त्र काढून बघितली, तुलना केली, तेव्हा कळालं की सगळे शास्त्र एकीकडे आणि भागवत शास्त्र एकीकडे. थोडं ऐकून तो वरती पोहोचला. त्याला कळालं ब्रह्मदेवाला, त्याने भागवताचा जय जयकार केला. म्हणजे ज्या गुरूच्या कृपेने अमृत समोर आलं होतं ते पिला असता तर मृत्यू वाचला असता. ज्या गुरूच्या केवळ एका दर्शनाने स्वर्ग मिळाला असता. ज्या गुरूंच्या केवळ एका नुसत्या हात वर करण्याच्या एका कृतीमुळे सगळ्या पापातून शापातून मुक्त झाला होता. पण त्या गुरूला अजून काहीतरी गोष्ट देण्याजोगती आहे. आणि ती गोष्ट म्हणजे पेपर आहे, तुम्हीच काढा आणि तुम्हीच तपासा आणि पास नापास तुम्हीच ठरवा. एवढ्या एका तत्वावरती परीक्षित राजा राहिल्या कारणामुळे अजून काय हवं, ज्याला भागवताच्या 12व्या स्कंदातल्या 6व्या अध्यायामध्ये विचारणा केली शुकदेवांनी. त्या शुकदेवांनी एक वाक्य सांगितले, ते सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. शुकदेव म्हटले की काही लोक वेड्यासारखं म्हणतात की मेल्यानंतर आपण परत त्या कुळा जन्माला येतो. आजा जन्माला आला, पंजा जन्माला आला, मावशी जन्माला आली, काकू जन्माला आली, आत्या जन्माला आली, असं कधी येता येत नाही. या सगळ्या गोष्टी कलोकल्पित कथा आहेत. तुम्ही तर काही येत नाही, तू नंतर असं कधी येणार नाहीस. एक तर तू 84 शिवणीमध्ये फिरणार, नाहीतर 2 भगवंताकडे जाणार. तुम्ही ठरवा काय करायचं ते. परीक्षितीने गुरुदेवांचे पाय पकडले आणि परीक्षितीला सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली. तो गुरुदेव बघत असताना वैकुंठामध्ये गेला. 6व्या स्कंदामध्ये 12व्या स्कंदाच्या 6व्या अध्यायात तो वैकुंठाला गेला. आणि नंतरचे 7 अध्याय वेदव्यासांनी फक्त आणि फक्त आणि फक्त हे महत्त्व सांगण्यासाठी खर्च केले. त्याच्या सूर्याच्या गती आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचं वर्णन आहे आणि त्या मार्कंडेय ऋषींचं मायादर्शन आहे. आणि शेवटी यम ब्रह्मा वर्ण रुद्र मरुतस्तुती सवयी वर्णन करून सांगितलं की अलोकीचा हा देह देव इच्छिता तिप आहे. हेच वर्णन तिथे आहे. यम ब्रह्मा वर्ण रुद्र मरुतस्तुती दिव्य सवयी वैदे सांग प्रमोद गायते समगा हात वर्णन शेवटी तेच केलं. आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की जर नाही जरी मिळालं तरी काळजी करू नका. एक वाक्य म्हणा, भवे भवे यथा भक्ते पादव्यवस्था उजायते तथा कृष्णदेवेश नाथस्वनेत प्रभो नामसंकीर्तनम यस्य सर्व पापनाशनम प्रणाम दुःखशमस्तान नमामि हरिपरम. देवा, कुठल्या तरी कारणाने मी जर अनुत्तीर्ण होणार झालो असेल तुझ्या दृष्टीने, ते कृपा कर. मला कोणताही जन्म मिळो, पण त्या जन्मामध्ये तुझी स्मृती, तुझं स्मरण राहो. कारण ज्याच्या नामाच्या संकीर्तनामुळे अनंत कोटी जन्माचं पाप नष्ट होतं, त्या भगवंताचं नाम मी मुखातून कधीही विसरणार नाही. हा आशीर्वाद मला द्या. याला म्हणतात सच्चिदानंद पदवीचा अभ्यास करणे आयुष्याच्या या साधने. हा वारकरी संप्रदायातला सगळ्यात गाभा असलेला, खोल अर्थ असलेला, न उलगडणारा असा, पण समजल्यानंतर
खूप आनंद देणारा असा अभंग. एकच गोष्ट आहे, मानवाचा देह मिळाला आहे, फार असामान्य गोष्ट आहे, देवदेवतांनाही मिळत नाही, हा तुम्हाला मिळाला आहे. ह्या देहामध्ये आपण सद्गुरूंना प्राप्त केलेलं आहे, गुरूंच्या कृपेने आपल्याला दोन गोष्टी कळालेल्या आहेत. मग आता फुकटचा मोठेपणा न करता आणि इकडे तिकडे न अडकता आणि आपल्याला पाहिजे तेवढंच घेण्याचा प्रयत्न न करता, सांगता त्याच्या सगळ्या भागाचा साकल्याचा अभ्यास करून, तो विचार करून दास व्हावं, ते विठोबाचं व्हावं, कोणा जमानाचं, संसाराचं, मुलाबाळांचं कोणाचं दास होऊ नये. आणि आयुष्याची ही साधना, आयुष्यभर केलेली साधना, ती साधनाच आम्हाला सच्चिदानंद पदवी देते, हे विसरता कामा नये. आम्हाला स्वर्गात जायचं नाहीये, तर स्वर्गावरती निशाणी लावून वर जायचंय. निशाणा म्हणजे झेंडा. एव्हरेस्ट शिखर चढल्याचा झेंडा लावला, आपल्या लोकांनी भारतीय झेंडा लावला, त्याकडे हे तिथं पोचले. तो झेंडा म्हणजे काय, तर त्या शिखरापेक्षाही उंच असलेली काठी आणि त्याच्यावरती टोकावरती फडकणारा तो ध्वज, भागवत धर्माचा ध्वज, भगवंताच्या नामसंकीर्तनाचा ध्वज, आपल्या कर्माचा, आपल्या कृतीचा ध्वज, सच्चिदानंद पदवीची ती फडफडाट आहे, तो ध्वज आहे, ती सच्चिदानंद पदवी घेणे. तो काय म्हणे, पावठणी. ते मी पावठणी म्हणजे मी धन्य झालो, कारण मी स्वर्गाची पायरी पार करून, स्वर्गाला ओलांडून, उच्चपद प्राप्त करून, साऱ्या जगात कीर्ती करून, सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी निशाणी लावली की तेणे वैकुंठ भुवने घर गेले, भगवंतांच्या मांडीवरती जाऊन बसलो. आणि आता अनुभव काय आला, एकच अनुभव आहे, शांती दया पाहुणा हरी करी. प्रयत्न करूयात, साधना करूयात, अजून वेळ गेली नाही. आयुष्यात जेवढा वेळ राहिलेला आहे तेवढा वेळ तरी आपण अभिमान सोडूया आणि तेवढ्या वेळामध्ये प्रयत्न करू. राहिलेला वेळसुद्धा जर सार्थकी लावला तरी सच्चिदानंद पदवी आपल्यापासून लांब नाही. वर्षभर अभ्यास केला तर हरकत नाही, पण परीक्षेचे राहिलेले 8 दिवस तरी अभ्यास केला तरी 8 दिवसाच्या परीक्षेच्या अभ्यासावरती पास होता येतं, शेवटी नाम मुखामध्ये येऊ शकतं. त्याला आपण वंचित व्हायचं नाही आहे. झालेली सेवा माऊली बक्षण महाराजांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं सद्गुरू चरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय जय. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.